दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। महाराष्ट्रातल्या खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाकिस्तानी गाण्यांवर दहशतवाद्यांच्या विषयावर वार्षिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचं नृत्य करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तसंच प्रसार माध्यमांसमोर आले आहेत। त्यावर महाराष्ट्र शासन या सगळ्यावर अतिशय कडक कारवाई करेलच, परंतु अशा पद्धतीची जिहादी मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये पसरवणं हाच देशद्रोह आहे, अशी भूमिका भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी यावेळी प्रसार माध्यमांसमोर बोलताना सांगितलं। महाराष्ट्रामधल्या खासगी इंग्रजी शाळांमध्ये मागच्या 2-3 दिवसात विशेषतः मराठवाड्यामधल्या परतूर आणि इतर ठिकाणी उर्दू माध्यमाच्या नावाखाली जे काही देशविरोधी कृत्य चाललेली आहेत ही अतिशय निषेधार्ह आहेत। पोलिसांनी ठिकठिकाणी कडक कारवाई केलेली आहे, परंतु दहशतवाद्याच्या वेशामध्ये कमरेला तलवार लटकवून ज्या पद्धतीनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एक प्रकारे धार्मिक कट्टरतेचं शिक्षण दिलं जात आहे हे अतिशय गंभीर आहे। शिक्षण विभागानं सुद्धा याची अतिशय गंभीर दखल घेतली पाहिजे। महाराष्ट्रामधल्या सर्व अशा एका विशिष्ट धर्मानं संचलित या शाळांची चौकशी केली पाहिजे। या ठिकाणी धर्म हा मुख्यत्वे समोर ठेवून जर अशा पद्धतीचं कट्टरतेचं शिक्षण दिलं जात असेल, पाकिस्तानी गाण्यांवरती विद्यार्थिनींना नृत्य करायला लावलं जात असेल आणि देश संविधान यापेक्षा धर्म मोठा आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीच्या या शाळा जर या देशामध्ये चालत असतील आणि विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये या शाळा चालत असतील तर हे अतिशय गंभीर आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि विविध यंत्रणांकडे याची निश्चितपणे तक्रार केलेली आहे, परंतु याची एक चौकशी मोहीम संबंध राज्यभर महाराष्ट्र शासनानं तातडीनं राबवण्याची गरज आहे। राजदीप शिंदे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।